बांगलादेशींची बेकायदेशीर घुसखोरी ही भारतातील एक दीर्घकालीन आणि संवेदनशील समस्या झाली आहे. अगदी दिल्ली, आसाम, पश्चिम बंगाल, थेट मुंबईपर्यंत हे बांगलादेशी आपल्याला पाहायला मिळतील. वेगवेगळ्या राज्यात अशा घुसखोरांना हाकलून लावण्यासाठी मोठ्या स्तरावर कारवाई होत आहेत. त्यापैकी आसाम हे राज्य सध्या चांगलंच चर्चेत आहे. कारण आसाम सरकारने अवैध घुसखोरांना हाकलून लावण्यासाठी मोठा निर्णय घेतलाय. 7 दशक जुना असलेला कायदा पुन्हा वापरला जाणार असून या कायद्यानुसार घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी न्यायालयात जाण्याची आवश्यकताही लागणार नाही असं सांगण्यात येते. अशी माहिती आहे की सर्वोच्च न्यायालयानेही या कायद्याचा वापर करण्यास परवानगी दिली आहे. काय आहे नेमकं प्रकरण, काय सांगतो हा 70 वर्ष जुना कायदा, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी ओमकार मुळे, कॅमेरा आहेत संजय राठोड. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी या कायद्याच्या अंमलबजावणीबद्दल नुकतीच माहिती दिली आहे. ते म्हणाले की आता बेकायदेशीररित्या देशात घुसखोरी करून राहिलेल्या लोकांना हद्दपार करण्यासाठी प्रत्येक वेळी न्यायालयात जाण्याची गरज नाही. आसाम सरकार 1950च्या स्थलांतरित निर्वासन आदेशाचा वापर करू शकते, जो सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच वैध म्हणून मान्य केलाय. या कायद्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनाही बेकायदेशीर स्थलांतरितांना देशाबाहेर थेट पाठवण्याचा आदेश देण्याचा अधिकार आहे. 1950चा हा कायदा अनेकांच्या लक्षात नव्हता. सरकारी वकिलांकडूनही त्याचा फारसा कधी उल्लेख झाला नाही. सरकारला अलीकडेच या कायद्याच्या अस्तित्वाची जाणीव झाली आणि आता राज्य सरकार बेकायदेशीर स्थलांतरितांना परत पाठवण्यासाठी याचा वापर करेल. इथे हे लक्षात घेण्यासारखं आहे की 7 दशक जुना कायदा हा फक्त आसामसाठीच लागू आहे. या कायद्यानुसार जर केंद्र सरकारला असं वाटत असेल की आसामच्या बाहेरून येणारी व्यक्ती तेथील सामान्य जनतेसाठी किंवा कोणत्याही अनुसूचित जमातीसाठी हानिकारक आहे, तर सरकार त्याला आसाम सोडण्याचा आदेश देऊ शकते आणि त्याला हाकलूनही लावू शकते. पश्चिम आणि पूर्व पाकिस्तानातील स्थलांतरितांना परदेशी मानला जाण्यापूर्वीच हा कायदा लागू करण्यात आला होता. या कायद्याच्या उद्दिष्टे आणि कारणांच्या विधानात असं म्हटलं आहे की पूर्व बंगालमधून आसाममध्ये होणाऱ्या स्थलांतरितांच्या मोठ्या प्रमाणातील गर्दीला तोंड देण्यासाठी हा कायदा करण्यात आला होता. हा कायदा अशा वेळी बनवण्यात आला जेव्हा पाकिस्तानातून येणाऱ्या लोकांना परदेशी मानलं जात नव्हतं. आसामप्रमाणे गुजरातच्या अहमदाबादमध्येही बांगलादेशी घुसखोरांविरोधात प्रचंड प्रमाणात कारवाई सुरू होती. अहमदाबादमधील चांडोला तालाब परिसरात दिनांक 20 मे पासून बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध बुलडोझर कारवाई करण्यात आली होती. या भागातील तब्बल 2000हून अधिक बेकायदेशीर घरं आणि दुकाने पाडण्यात आल्याची माहिती आहे. गुजरात सरकारने या कामासाठी 50 बुलडोझर, 50 डंपर तैनात केले होते. दरम्यान सुरक्षा व्यवस्थेचा एक भाग म्हणून सुमारे 3000 पोलिसांसह गुन्हे शाखा, एसओजी, सायबर गुन्हे आणि SRPची पथकं देखील घटनास्थळी उपस्थित होती. वास्तविक चांडोला तालाब हा परिसर मिनी बांगलादेश म्हणून कुप्रसिद्ध होता, जो 1200 हेक्टरमध्ये पसरलेला होता. यापूर्वी दिनांक 29 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात 500हून अधिक बांधकामं पाडण्यात आली आणि 890 संशयित बांगलादेशींना ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यापैकी 243 बांगलादेशी नागरिक असल्याची पुष्टी झाली. मुंबईतही बांगलादेशींचा ओघ झपाट्याने वाढताना दिसत होता, ज्यामुळे निश्चितच शहराच्या सामाजिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. जर हीच परिस्थिती कायम राहिली तर 2051 पर्यंत हिंदू लोकसंख्या 54% कमी होईल, तर मुस्लिम लोकसंख्या 30% वाढेल अशी शक्यता आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस म्हणजे टिसच्या एका अहवालातून हा धक्कादायक खुलासा करण्यात आलाय. या अहवालात मुंबईतील हिंदू आणि मुस्लिम समुदायांच्या लोकसंख्येतील बदल दर्शवले आहेत. त्यात बांगलादेशी घुसखोरीचा मुंबईच्या राजकारणावर झालेला परिणाम देखील नमूद केलाय. अहवालात म्हटलं आहे की काही राजकीय संघटना या बेकायदेशीर स्थलांतरितांचा वापर मतपेढीच्या राजकारणासाठी करतायत, ज्यामुळे लोकशाही प्रक्रियेत व्यत्यय येऊ शकतो. कागदपत्रे नसलेले बेकायदेशीर स्थलांतरित बनावट मतदार ओळखपत्रे मिळवत आहेत, ज्यामुळे निवडणूक निष्पक्षता आणि देशाच्या लोकशाही व्यवस्थेबद्दल चिंता निर्माण होते. अहवालानुसार 1961 मध्ये हिंदू लोकसंख्या 88% होती, जी 2011 मध्ये कमी होऊन 66% झाली. 2011 पर्यंत हिंदूंची लोकसंख्या फक्त 8% वाढली. 1968 मध्ये मुस्लिम लोकसंख्या 8% होती, जी 2011 मध्ये वाढून 21% झाली. असा अंदाज आहे की 2051 पर्यंत हिंदू लोकसंख्या 54% कमी होईल आणि मुस्लिम लोकसंख्या सुमारे 30% वाढेल.
खरंच बांगलादेशी घुसखोरी ही संवेदनशील समस्या बनली आहे. हे लोक मग भारताविरोधी कारवाई करण्यासही मागे पुढे पाहत नाही. अशातूनच मग पडघासारख्या घटना समोर येतात. आसामसारखाच 1950चा एखादा कायदा हा इतर राज्यांसाठी सुद्धा असायला हवा, अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे. काय वाटतं तुम्हाला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.